महापालिकामध्ये बहुमत जर आलं भाजपचं, आगामी काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून जी विकासाची कामं आहे ती कामं करायला एक वाक्यता राहील, कुठल्याही त्याच्यामध्ये मतभेद होणार नाहीत आणि बहुमताची महापालिका ही काम करायला सोपी होईल असं आमचं म्हणणं आहे. सर आपण सगळ्या नगरसेवकांचे गॅरंटर म्हणून हे करणार आहात जो बोलतो काय त्याबद्दल काय सांगणार जनतेला? नाही, असं आहे की मी कुठली आश्वासनं चुकीची देत नाही आणि जी काही मी बोलतो किंवा आश्वासन देतो ते पूर्ण करण्याची माझी आजवरचा माझा प्रयत्न राहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना विश्वास आहे. मागच्या काळात सुद्धा जे आम्ही कामं करू शकलो ते आम्ही निर्णय घेतले आणि जे बोललो त्याचं आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. तसंच आज जाहीरनाम्यामध्ये भाजपाने ज्या ज्या आमच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्याही गोष्टीची आम्ही आगामी काळामध्ये अंमलबजावणी करणार आहोत हा जनतेचा विश्वास आहे. शरद चव्हाण साहेबांचा गड आणि भाजपाचा गड शाबूत राहील का? निश्चित राहील. आपण पाहता सगळी आम्ही जे बोलतोय त्यात काही लॉजिक आहे. आम्ही कोणाशिवाय देतो का? आम्ही कोणा विरोधात व्यक्तिगत बोलतो काही नाही. विरोधकांना फक्त पर्सनल बोलतायत परंतु विकासाच्या कामात एक शब्दही काही काढत नाही. त्यामुळे लोकांना इंटरेस्ट कामामध्ये आहे. निंदा नालस्तीमध्ये लोकांचा इंटरेस्ट नाही. सरस प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. किती विश्वास आहे? चांगलं वातावरण सुंदर आहे. अनेक ठिकाणी मला जायचं राहिलं नाही म्हणून मी इथे आलो नाही. थँक्यू.